इकडं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बरोबर ना. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो हे रिपीटच होणार आहे, कारण मगाशी झाले रेकॉर्डिंग मुळे मी रिपीट लावले. बरोबर. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो, इफ अ लाईन इज पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे आपल्याला कशाची गरज आहे रे, एका ट्रायंगलची गरज आहे. मी एक छोटासा ट्रायंगल काढतो ज्याची की आपल्याला गरज आहे. एक ट्रायंगल काढला, ट्रायंगलचं नाव काय आहे, ट्रायंगलचं नाव आपण देऊ एबीसी. मग इथे एक मी ट्रायंगल काढतो, तो ट्रायंगल नेहमीप्रमाणे एबीसी हा ट्रायंगल आहे. ट्रायंगलला 3 साइड असतात, बरोबर ना. त्याच्यामध्ये खालची जी बाजू आहे बीसी ती आपण बेस मानू थोड्या वेळासाठी. मग या ट्रायंगल मध्ये एका साइडला मी एक लाईन पॅरलल काढतो, कारण की ह्याच्यामध्ये दिलेच नाही इफ अ लाईन इज पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे एका ट्रायंगलच्या एका साइडला मला काय करावं लागेल, एक लाईन पॅरलल काढावी लागेल. मग मी काय करतो, सगळ्यात पहिलं एक लाईन पॅरलल घेतो. ही लाईन आहे पॅरलल. कशाला पॅरलल काढली रे बाळांनो, सांगा फास्ट मला. कशाला पॅरलल काढली, ट्रायंगलच्या एका साइडला जिचं की नाव आहे बीसी. त्या लाईनचं नाव काय असेल रे, मग लाईन यल. ही काय आहे, पॅरलल. इथपर्यंतच रीड केलं होतं, इथपर्यंत सांगितलं. पुढे काय आहे, इफ अ लाईन इज पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स. मला सांगा कुठल्या साइडला पॅरलल काढले, बीसी ला. आता राहिलेल्या 2 साइड जे की रिमेनिंग साइड म्हणून ओळखल्या जातात, कुठल्या कुठल्या, ए बी आणि एसी. ए बी आणि एसी ला ती लाईन, कुठली लाईन, लाईन यल, जी की पॅरलल आहे, बरोबर ना. इंटरसेक्ट करते वेगळ्या वेगळ्या 2 पॉइंट मध्ये. तो पॉइंट हा एक आणि इथं दुसरा एक पॉइंट. या पॉइंटला आपण एक नाव देऊ पॉइंट पी, आणि हा दुसरा पॉइंट आहे पॉइंट क्यू. म्हणजे पॉइंट पी हा इंटरसेक्ट, ऍक्च्युली लाईन इंटरसेक्ट करते पॉइंट पी मध्ये. कुठल्या लाईनला, कुठल्या साईडला, ए बी ला, आणि एसी ला इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट क्यू. हे जे दिसतंय ते मानलं तो पार्ट असतो गिव्हन पार्ट, बरोबर ना. पुढं रिमेनिंग 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स, ऍक्च्युली कुठे दिलं, रिमेनिंग साइड्स इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट, इथपर्यंत आपण लिहिलं, बरोबर ना. जे काय रीड केलं त्याच्यानुसार डायग्राम काढली, तो पार्ट असतो गिव्हन पार्ट, म्हणून मी गिव्हन मध्ये मानून टाकतो. चला गिव्हन काय काय दिले रे बाळांनो, ट्रायंगल आहे. ट्रायंगल कुठला आहे, इन ट्रायंगल ए बी सी. याच्यामध्ये लाईन यल ही कशी आहे, पॅरलल. पॅरललचं सिम्बॉल आहे पॅरलल टू कशाला रे बाळांनो, साइड बीसी ला. इथपर्यंत एक दिसलं. आणखीन काय दिसतं रे तुम्हाला, काय दिसतं, ती लाईन ए बी ला पी मध्ये इंटरसेक्ट करते आणि एसी ला क्यू मध्ये. चला सांगा फास्ट. अँड इंटरसेक्ट साइड ए बी ऍट पॉइंट पी, बरोबर ना. आणि पुढे काय असेल रे, अँड आल्सो इंटरसेक्ट साइड ए सी ऍट पॉइंट क्यू. आता ज्या वेळेस मी ओके क्यू तर क्यू ऍट पॉइंट क्यू, ज्या वेळेस मी एक ट्रायंगल काढला होता, ट्रायंगलच्या एका बाजूला मी एक लाईन पॅरलल काढली, त्यावेळेस इथे 2 ट्रायंगल तयार झाले. एक ट्रायंगल, पहिला मोठा ट्रायंगल आहे ए बी सी, आणि दुसरा ट्रायंगल तयार झाला ए पी क्यू. म्हणजे आता जास्तीत जास्त आपण एक छोट्या ट्रायंगल कडे फोकस करणार आहे. ट्रायंगलचं नाव काय आहे, ए पी क्यू. किती ट्रायंगल दिसतात तिथं, 2. आता मी जर याच्यामध्ये काही पार्ट कन्स्ट्रक्शन केला तर मला आणखीन ट्रायंगलची संख्या वाढलेली दिसते. मी काय करतो, बी पासून क्यू पर्यंत एक सेगमेंट जॉईन करतो. तो सेगमेंट काय आहे, बी क्यू. आता मला सांगा आणखीन एक ट्रायंगल वाढला, त्या ट्रायंगलचं नाव काय आहे, बी पी क्यू. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग मी काय करतो बाळांनो, मी आता काढलेली डायग्राम तुम्हाला इथं दिसती, ती डायग्राम बरं का, रफ मध्ये काढून दाखवतो. मी ही ट्रायंगल असा जर फिरवला तर मला दिसणारी डायग्राम अशी दिसते बघा. हा पार्ट असा जातो, हा वरती गेला, इथं आला क्यू. काय आला रे, क्यू. हा ए या साईडला आला, इथं आला ए, आणि हा बी पलीकडे गेला, इथं आला बी. इथं हा पॉइंट राहतो, याचं नाव काय आहे, पी. बरोबर आहे का. मी काय केलं की हा ट्रायंगल असा फिरवला. हा ट्रायंगल कसा फिरवला, असा फिरवला. आता हा जो रे आहे ना, हा रे क्यूपी असं पुढे वाढत गेलेली लाईन आहे ना, ही अशी पुढं, बरोबर ना. ते न काढता मी फक्त एक छोटासा सेगमेंट काढला. इथं अशी फिगर दिसली का तुम्हाला, दिसली. बर, मग मी जर समजा आता सांगितलेल्या फिगर मध्ये आणखीन एक कन्स्ट्रक्शन केलं, आणि
थोड्या वेळासाठी हे लक्षात आलं का तुम्हाला फिगर? मी याला इरेज करतो. ओके, मी आता काढलेल्या फिगर मध्ये आणखीन एक कन्स्ट्रक्शन केलं आणि मी पीसी जोडून घेतला. काय जोडून घेतला? पीसी जोडून घेतला. तर याच्यामध्ये मला एक आणखीन एक ट्रायंगल दिसतो. तो ट्रायंगल कुठला सांगा बरं फर्स्ट? सी पी क्यू. कुठला ट्रायंगल दिसतो? सी पी क्यू. म्हणजे मगाशीचा एक ट्रायंगल होता ए पी क्यू, बरोबर ना? आणि इकडे कन्स्ट्रक्शन केलेलं मी डॉट डॉट मुद्दाम सोडले, तिथे एक ट्रायंगल तयार झाला होता बी पी क्यू, बरोबर. आता मी काय केलं, इकडे जोडला, पीसी जोडला, तर आणखीन एक ट्रायंगल तयार झाला सी पी क्यू. आणि ती जर फिगर मी अशी फिरवली तर माझ्याकडं आणखीन एक प्रकारची छोटीशी फिगर तयार होते, ती म्हणजे ही अशी. चला सांगा, हा असा आला इकडं, सी हा वरी जाईल, पी हा पलीकडे जाईल, ये मध्ये काय आहे? क्यू. अशी फिगर तयार होईल, बरोबर ना? काय काय केल्यावर मला नवीन 2 ट्रायंगल भेटले सांगा? कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं होतं मी पहिल्यांदा सांगा? मी इथं हा पोर्शन जोडून घेतला होता, बरोबर ना? हा पोर्शन जोडून घेतला, याचं नाव काय होतं रे? बी क्यू. आणि दुसरा पोर्शन कुठला? पीसी. म्हणजे ह्या 2 सेगमेंट मी ऍक्च्युली 2 पॉइंट जोडून घेतले. चला सांगा काय काय केलं कन्स्ट्रक्शन मध्ये? कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय केलं? आधी मला पार्ट टू बी प्रूव्ह दाखवायचा आहे. पार्ट टू बी प्रूव्ह दाखवायचा आहे. प्रूव्ह कुठला पार्ट प्रूव्ह करायचा असतो? देनच्या नंतरचा. कुठला पार्ट प्रूव्ह करायचा असतो? चला लक्ष द्या इकडं. If a line is parallel to a side of a triangle intersect remaining sides in the 2 distinct points. इथपर्यंत मी रीड केलं होतं, त्याच्यानुसार डायग्राम काढली, त्याच्यानुसार गिव्हन पार्ट मांडला. आणि बोलत बोलत मी काय केलं, तुम्हाला ट्रायंगल किती दिसतात बरं, आणखीन काय पॉइंट जोडले तर ट्रायंगल्स वाढतात का वगैरे सांगितलं आणि ते कन्स्ट्रक्शन करून दाखवलं. ती कन्स्ट्रक्शन थोड्या वेळा मी करू. बर, देन पासून पुढच्या पार्टला आपण काय म्हणतो? पार्ट टू बी प्रूव्ह. देन द लाईन डिवाइड्स. कुठली लाईन? लाईन एल. कुठली लाईन? लाईन एल. लाईन डिवाइड दिस साइड इन द सेम प्रपोर्शन. कुठल्या प्रपोर्शन मध्ये? बघा इकडं, रिमेनिंग साइडला ती लाईन सेम प्रपोर्शन मध्ये काय करते? डिवाइड करते. रिमेनिंग साइड कुठल्या कुठल्या? ए बी ही साइड आहे. कुठली साइड आहे? ए बी. ए बी साइडचा एक तुकडा इथं केला, बरोबर ना? हा आहे ए, इथं असणारा पी आणि इथं असणारा बी. म्हणजे एपी हा एक सेगमेंट तयार झाला आणि पीबी हा दुसरा सेगमेंट तयार झाला. त्याचा रेशो काय असू शकतो रे? एपी अपॉन पीबी हा रेशो असू शकतो. एपी अपॉन पीबी हा रेशो इक्वल आहे दुसऱ्या साइडला डिवाइड केल्याच्या नंतर, बरोबर ना? दुसरी साइड कुठली? एसी. हा इथं सी आला, इथं कुठला पॉइंट आहे? क्यू. म्हणजे इथं तयार झालेला दुसरा सेगमेंट्स ए क्यू आणि क्यू सी. मग मला सांगा, ए क्यू आणि क्यू सी याचा रेशो काय असेल? ए क्यू अपॉन क्यू सी. हा रेशो कसा येतो? म्हणजे रिमेनिंग साइडचे तुकडे झाल्याच्या नंतर मिळणारा रेशो कसा आहे? इक्वल आहे. हा पार्ट कसा बनवायचा तुम्हाला? पार्ट टू बी प्रूव्ह आहे. टू प्रूव्ह मध्ये मांडतो इथं एपी अपॉन पीबी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. चला लक्ष द्या इकडं. कन्स्ट्रक्शन मध्ये मगाशी मी काय केलं होतं सांगा? कन्स्ट्रक्शन जॉईन बी क्यू अँड पीसी. मी बी क्यू आणि पीसी काय केलं होतं? जोडलं होतं. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला? इथपर्यंत लक्षात आलं? आता आपल्या समोर असणारे ट्रायंगल्स किती आहेत? ए पी क्यू, दुसरा ए बी सी, नेक्स्ट बी पी क्यू जो की इथं काढलेला आहे बघा, आहे की नाही? नेक्स्ट सी पी क्यू. आता मी काय करतो, पहिला वरचा जो पोर्शन आहे ना, वरचा पोर्शन, तिथे एक ट्रायंगल आहे, त्याचं नाव सांगा ए पी क्यू. आणि त्याच्या खालचा हा पोर्शन आहे ना, हा पोर्शन, त्याच्या ट्रायंगलचं नाव सांगा बी पी क्यू. मगाशी मी फिगर इथे काढून घेतली होती, बरोबर ना? आता इकडे न बघता या फिगर कडे बघा. मला सांगा, या फिगर मध्ये ही लाईन थोडीशी क्रॉस आहे. कुठली रे? क्यूपी. ही लाईन कशी आहे? क्रॉस आहे. मग मला सांगा, ट्रायंगल ए पी क्यू चा बेस कुठला? एपी. आणि हाईट कुठली? सांगा लवकर. हाईट काढण्यासाठी तुम्हाला परपेंडिक्युलर काढावं लागेल. मग इथे कॉमन, दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन व्हर्टेक्स कुठला आहे?
क्यू. दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन व्हर्टेक्स क्यू आहे. इथून आपण एक छोटासा दगड जर सोडला तर तो सरळ असा पडणार आहे, बरोबर ना. तो इथे येईल. तुम्ही याला नाव द्या काहीतरी एम वगैरे. मग क्यूएम हा काय असू शकतो रे, हाईट असू शकतो. क्यूएम इज द परपेंडिक्युलर हाईट ऑफ दोज ट्रायंगल्स. कुठल्या कुठल्या ट्रायंगलची, ए पी क्यू आणि बी पी क्यू, याची क्यूएम ही कॉमन हाईट झाली का नाही. मग क्यूएम ही जर कॉमन हाईट झाली तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या बेसेसच्या रेशो इतका येतो. ही प्रॉपर्टी आपण बघितली. कुठली प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर फर्स्ट, द प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट, बरोबर ना. आणि ए पी क्यू हा ट्रायंगल त्याचा दुसऱ्या ट्रायंगल सोबत जर विचार केला, दुसरा ट्रायंगल आहे सी पी क्यू, तर ही फिगर तयार होते. आणि ही पण लाईन अशी या साईडला क्रॉस होईल. मग मी इथं काय करतो, इथं एक छोटासा दगड टाकतो, तो खाली असा परपेंडिक्युलर होईल, इथं एन येईल. मग मला सांगा या दोन ट्रायंगल मध्ये कॉमन व्हर्टेक्स कुठला आहे, पी आहे. कॉमन व्हर्टेक्स कुठला आहे, पी. आणि ए क्यू आणि सी क्यू हे दोन ट्रायंगलचे वेगवेगळे बेस एकाच लाईन वरती आहेत. त्याच्यामुळे बेस एका रेषेवरती असेल तर हाईट सेमच आहे असं समजायचं. हाईट कशी आहे, सेम. हाईट सेम का आली सांगा, कॉमन व्हर्टेक्स आणि त्यांचे बेसेस एका लाईन वरती आहेत म्हणून हाईट कशी आली, सेम आली. आता या दोन प्रॉपर्टीवर बघायचे. पहिलं अलीकडल्या डायग्राम कर चला. पहिलं अलीकडल्या डायग्राम कर चला. डायग्रामचं नाव सांगा. कुठले कुठले ट्रायंगल आहेत, ट्रायंगलचे नाव सांगा. हा प्रूफ. हा इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल बी पी क्यू, या दोन ट्रायंगल मध्ये काय काय दिसतं, कोण सांगतं रे काय काय दिसतं. हा काय काय दिसतं, क्यू एम म्हणण्यापेक्षा क्यू इज द कॉमन व्हर्टेक्स करून टाकतो. क्यू इज द कॉमन व्हर्टेक्स, बरोबर ना. अँड त्यांचे बेसेस कसे आहेत रे बाळांनो, क्यू हा कॉमन व्हर्टेक्स आहे. बेसेस एकाच लाईन वरती आहेत. लाईन कुठली, ए बी. त्याच्यामुळे मी म्हणतो अँड देअर बेसेस आर ऑन द सेम लाईन. कुठली लाईन आहे रे, ए बी. त्याच्यामुळं काय, जर असं असेल तर काय, क्यू हा कॉमन व्हर्टेक्स आणि त्यांचे बेसेस एकाच लाईन वरती असतील तर काय, तर त्यांची therefore these triangles have, सांगा रे बाळांनो, इक्वल हाईट और सेम हाईट, बरोबर ना. का कॉमन हाईट म्हणून कसंही म्हणा चालतं. म्हणून जर कॉमन हाईट असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा असतो, कोण सांगतंय. therefore एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू इज इक्वल टू ए पी क्यू चा एरिया, सॉरी बेस आहे एपी, बीपी क्यू चा आहे पीबी. बेस काय आहे, पीबी. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतो आणि याला नेतो प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. ही प्रॉपर्टी मांडली इक्वेशन नंबर फर्स्ट. एवढं लिहिलंय मी एवढ्या इक्वेशन साठी, एवढ्या स्टेटमेंट साठी. तसं तुम्हाला पलीकडल्या दोन ट्रायंगल्स मध्ये कुठले कुठले दोन ट्रायंगल आहेत सांगा फास्ट. ए क्यू पी किंवा ए पी क्यू आणि दुसरा सी पी क्यू. पी इज द कॉमन व्हर्टेक्स, पी इज द कॉमन व्हर्टेक्स अँड ए क्यू अँड सी क्यू आर द बेसेस ऑन सेम लाईन. ती लाईन कुठली, ए सी. त्याच्यामुळं these triangles have common height or same height or equal height, बरोबर ना. बरोबर आहे का. त्यांच्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो पण कसा असेल, त्यांच्या बेसिसच्या रेशो इतका असतो. इक्वेशन नंबर सेकंड जे सांगितलं मी ते रिपीट लिहितो, सुंदर अक्षरात लिहितो. चला हा सांगा फास्ट, तुम्ही बोला. हा कुठले कुठले, इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल सी पी क्यू, बरोबर ना. P is the common vertex. P कसा आहे, common vertex and their bases are on same line. लाईनचं नाव सांगा,
AC त्यांचे बेसिस हे सेम लाईन वरती आहे. कुठल्या लाईन वरती आहेत? AC वरती. मग काय झालं सर असं असल्यामुळं देअरफॉर these triangles have equal height किंवा कॉमन हाईट म्हणू. चला इक्वल हाईट. जर त्या ट्रायंगलला इक्वल हाईट असेल तर काय, म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो देअरफॉर त्यांचा एरियाचा रेशो कुठल्या कुठल्या एपीक्यू आणि सीपीक्यू. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सीपीक्यू कसा असायला पाहिजे? एपीक्यू चा बेस फास्ट एपीक्यू चा बेस AQ आणि CPQ चा बेस CQ. इक्वेशन नंबर सेकंड कुठली प्रॉपर्टी आहे? प्रॉपर्टी ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. समजलं का? इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड तुमच्या लक्षात आलं असेल. आता माझ्याकडे जेवढा स्पेस आहे तेवढ्या स्पेस मध्ये प्रॉपर्टी बसवायची असेल तर मी काय करतो, बाकीचा अननेसेसरी पार्ट रिमूव्ह करतो. हे तुम्हाला समजून घेण्यासाठी रफ फिगर काढल्या होता. व्हिडिओमध्ये परत पाऊज करून स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. एवढ्या ह्याच्यात मी बसवतो. ओके चला मला सांगा बरं, बीसी ला लाईन एल कशी आहे? पॅरलल. बीसी ला लाईन एल कशी आहे? पॅरलल. म्हणजे लाईन एल आणि बीसी मध्ये हे जे अंतर आहे ते कसं असणार आहे? प्रत्येक ठिकाणी the distance between two parallel line is a constant. कसं डिस्टन्स? परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर ना? त्याच्यामुळं समजा मी असा एक ट्रायंगल काढला आणि असा एक ट्रायंगल काढला. हे दोन ट्रायंगल कसे आहेत? दोन पॅरलल लाईन मध्ये. तर ह्या दोन ट्रायंगलची हाईट कशी असेल? सेम असेल. म्हणून मी समजा इथून एक परपेंडिक्युलर टाकला इथपर्यंत, तर हा जो ट्रायंगल तयार होतो ना, हा ट्रायंगल त्याची हाईट या ट्रायंगल सोबत कशी असेल रे? इक्वल असेल. कशी असेल? इक्वल असेल. बरोबर ना? बरोबर आहे का? आणि या दोन्ही ट्रायंगलचा पीक्यू कसला बेस झाला? पीक्यू जर बेस मानला तर कसला झाला? म्हणजे हाईट सेम आहे, बेस कॉमन आहे, तर त्यांचा एरिया कसा असायला पाहिजे? कसा असायला पाहिजे? इक्वल. म्हणून इथं असणारे दोन ट्रायंगल कुठले कुठले सांगा? बीपीक्यू आणि दुसरा सीपीक्यू. यांचा एरिया कसा येईल? कसा येईल? मग मला हे लिहायचंय. चालेल? पुढच्या पेजवर लिहू, काही ते लिहू. इथे घेतो. हा चला सांगा काय बनावं लागेल मला सांगा फास्ट. ओके ट्रायंगल बीपीक्यू. बरोबर ना? बीपीक्यू अँड अनदर ट्रायंगल सीपीक्यू आर इन टू पॅरलल लाईन्स. कसल्या लाईन्स मध्ये आहेत? पॅरलल लाईन्स. अँड एक बेस आहे PQ इज देअर. कसला बेस आहे? कॉमन बेस. PQ हा त्यांचा कसला बेस आहे? कॉमन बेस आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल कुठला रे? ट्रायंगल BPQ. एरिया ऑफ ट्रायंगल BPQ हा इक्वल असेल कशाच्या रे? एरिया ऑफ ट्रायंगल CPQ च्या. इक्वेशन नंबर किती देतो मी? थर्ड देतो. लक्षात आलं का इथपर्यंत? लक्षात आलं का? ओके आता तुम्ही नीट बघा, आपल्याकडं असणारा इक्वेशन फर्स्ट लेफ्ट साइड काय आहे? फास्ट सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन सांगा फास्ट एरिया ऑफ ट्रायंगल BPQ. बरोबर ना रे? इक्वेशन फर्स्ट ची लेफ्ट साइड. आणि इक्वेशन सेकंड ची लेफ्ट साइड सांगा फास्ट. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. इक्वेशन फर्स्ट हे, इक्वेशन सेकंड हे. याच्यामध्ये थोडासा चेंजेस करतो बाळांनो, लक्ष द्या. मी दुपारी पण सांगितलंय. वर बघ इक्वेशन थर्ड काय म्हणतं? BPQ आणि CPQ कसा आहे? इक्वल. मग इथे CPQ च्या ऐवजी मी इथे BPQ लिहिले तर चालेल का? चालेल का? चला वर बघा. लेफ्ट साइड सांगा, ही साइड सांगा APQ अपॉन, ही साइड सांगा हे सोडलं तर APQ अपॉन, आणि CPQ च्या ऐवजी मी BPQ लिहिलंय. मग हे कसं असायला पाहिजे? इक्वल. मी फर्स्ट वरून काय घेतलं सांगा बरं? फ्रॉम
फर्स्ट वरून काय घेतलं, इक्वेशन फर्स्टची लेफ्ट साइड. सेकंड वरून काय घेतलं, इक्वेशन सेकंडची लेफ्ट साइड. आणि थर्ड वरून काय घेतलं, इक्वल टू साइन. काय घेतलं, इक्वल टू साइन. फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड मला हे भेटलं. आणि मी त्या इक्वेशनला एक नंबर देतो, इक्वेशन नंबर 4 देतो. इक्वेशन नंबर काय दिला, 4. म्हणून आता थोडस पुरणार नाही, तरी पण मी मॅनेज करतो तेवढ्या याच्यामध्ये. छोटं करू कायला, ठीक आहे. हा, ठीक आहे, असू द्या, एवढ्यात होतं मॅनेज. हा, लक्ष द्या इकडं. म्हणून आता इक्वेशन 4 आहे. किती नंबर इक्वेशन, इक्वेशन 4 ची लेफ्ट साइड वाचा, एपी किंवा आपण इक्वेशन फर्स्ट ची लेफ्ट साइड वाचा, बरोबर ना. मग मी इक्वेशन फर्स्ट वरून राईट साइड घेऊ शकतो. म्हणजे ह्याच्याऐवजी मी एपी आपण पीबी किंवा बीपी लिहू शकतो, बरोबर ना रे. मग मी पीबी लिहिलं. चला, इक्वेशन 4 ची राईट साइड वाचा, एपी किंवा आपण सीपीक्यू. इक्वेशन सेकंड ची लेफ्ट साइड वाचा, एपी किंवा आपण सीपीक्यू. त्याची व्हॅल्यू काय आहे, ए क्यू आपण सी क्यू, बरोबर ना रे. बरोबर आहे की. हे कशावरून घेतलं मी, इक्वेशन फर्स्ट. कशावरून घेतलं बघा, इक्वेशन 4 मध्ये लेफ्ट साइड आहे की फर्स्ट ची लेफ्ट साइड आहे, बरोबर ना. आणि त्याची राईट साइड काय, एपी आपण पीबी. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. आणि 4th वरून मी काय घेणार आहे, इक्वल टू साइन घेणार. 4th वरून काय घेणार आहे, इक्वल टू साइन. इथे लिहिणार आहे फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड 4th. आणि जे मला पाहिजे होतं ते काय झालं, प्रूफ झालं. सीक्यू आणि क्यूसी एकच असतं, बरोबर ना. याला म्हणायचं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ट्रायंगलच्या कोणत्याही एका बाजूला पॅरल असणारी लाईन इतर दोन बाजूंना सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते, बरोबर. आणि याचा कॉन्व्हर्स काय सांगतो, जर एखाद्या ट्रायंगलच्या दोन बाजूंना एखादी लाईन डिवाइड करून जाते, डिवाइड करून जात असताना त्याचा रेशो हा सेम येत असेल, इक्वल येत असेल, तर ती लाईन कशी असते, पॅरल असते. कशाला, तिसऱ्या साईडला कशी असते, पॅरल असते. आपण ते पण बघणार आहेत. हे लिहून घ्या बरं फास्ट.